तर नमस्कार, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। फक्त 2-3 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया की संजय गांधी निराधार योजनेमध्ये कागदपत्र काय लागणार आहेत 2025 मध्ये, आणि उत्पन्नाचा पुरावा आणि इतर जे कागदपत्रे आणि जे माहिती आहे ते आपण पाहणार आहोत। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत। ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, त्यामध्ये काय काय येते, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड आवश्यक असल्यास हे तुमच्याकडे आवश्यक आहे। पॅन कार्ड असेल तर जमेल। त्याच्यानंतर पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड तुमचं, वीज बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, त्याच्यानंतर पाणी बिल, जो वॉटर बिल आहे तो, भाडेकर, त्याच्यानंतर आवश्यक असल्यास उत्पन्नाचा पुरावा बघा, दारिद्र्य रेषेखालील बीपीएल यादीत नाव असल्यास त्याचा पुरावा पाहिजे। वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट, शेतजमीन नसल्याचा दाखला जर लागू असेल तर। इतर कागदपत्रे बघा, विधवा असल्यास किंवा विधवा प्रमाणपत्र पाहिजे, दिव्यांग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, तृतीयपंथी असल्यास तृतीयपंथीचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा फोटो पाहिजे, त्याच्यानंतर बँक पासबुक, सक्रिय खाते असणे आवश्यक आहे। आता बघा, वरील खाते कागदपत्रे आवश्यक असू शकतात। योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधा। तसेच तुमच्या आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे देखील आवश्यक असू शकतात। तर आपण काही मिनिटांमध्ये सर्व माहिती पाहिली। हे माहिती इंटरनेटवरील आधारित आहे। तुम्हाला जर पुन्हा चांगल्या रीतीने माहिती पाहिजे असेल, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जा, तिथे जाऊन तुम्ही ही माहिती नक्की बघून घ्या। धन्यवाद।